मित्रांनो, बऱ्याच दिवसापासून हे कार्यक्रम घेतल्यापासून तर एवढा स्ट्रेस लेवल माझा वाढलाय का नाही. तुम्हाला काय आता घरी आलं का हिचं टेन्शन, बाहेर घेतलं का बाहेरच्या लोकांचं टेन्शन. बरं तेवढं बी टेन्शनवर भागत तुमचं नाही. रुटीन सांगा की मी बाहेर जाऊन काय काय करतोय ते. काय करतोय म्हणजे आता काय सगळ्या लोकांना भेटी गाठी घेणं. किती लोकांचे घेतले आता कोण नाही. आता काय व्हायला लागले माहित आहे का, आज काय विषय झालाय ती सांगा. कशी आहे ती माणसं. आजचा तर विषय असा गंभीर झालाय. आम्ही आमच्या एका सहकाऱ्यांना फोन केला की कुठं आहे तुम्ही. तर सहकाऱ्यांना आमच्या सांगितलं की मी पोलीस स्टेशनमध्ये आहे, या इकडं. मग आम्ही गेलो. सहकारी त्यांच्या एका प्रतिष्ठित गावातील प्रतिष्ठित माणसासोबत म्हणजे सरपंचासोबत चर्चा चालू होती. गेलो, त्यांना नमस्कार म्हणलं, त्यांचं सगळं झालं. मग ती परत पोलीस स्टेशनला गेली. मी म्हणलं अहो आपल्याला जायचं आहे. ते म्हणजे पोलीस स्टेशननं सहाय्यक फक्त राहिल्या, त्या जाऊन येतो. मग आम्ही परत त्यांच्यासोबत म्हणलं चला आपण जाऊया पोलीस स्टेशनला. तिथं वाट बघितली. ती झाल्यानंतर परत ती चहा प्यायला गेली. मग चहा पिऊस तर परत थांबलो आम्ही. तर तेवढ्या दरम्यान फॉलोअर्स भेटलं सगळं, म्हणजे असं एवढ्या कालावधीत. मग त्यांना परत म्हणलं लयच वेळ झाल्यावर मी म्हणलं चला जाऊ. त्यांना म्हणलं माझ्यासोबत होतं, त्यांना म्हणलं जाऊन त्यांना हाक मारा. किती टाइमपास झाला तुमचा तेवढा वेळ. टाइमपास नाही झाला, वाट बघत होतो कधी तेच की असं वेळ गेला. वेळ गेला. आणि मग शेवटी त्यांना हाक मारल्यावर म्हणलं अहो मला काम आहे, तुम्ही जावा. अरे डोकंच हल्लं. माणसाने खरं काय ती सांगावं ना, उगाच पुढच्या माणसाला ताटकळत बसवायचं, म्हणजे आशेवर ठेवायचं बाबा हा हा करायचं आणि कामाच्या टायमाला नाही म्हणायचं. हे बरोबर नाही ना. म्हणजे आणि अशाच मला वाटायला लागले आपला एवढा मोठा कार्यक्रम आपण घेणार आहे आणि अशामध्ये ना रोज 5-7 माणसं लागतात. आपण प्रतिष्ठित माणसाकडे जातोय तर त्यावेळी सगळे सोबत पाहिजे. सगळ्यांनी मिळून मिसळून काम केलं तर मिळ लागतंय. माझ्या वाट्याला हे असलं यायला लागले कडू, त्याच्यामुळे ट्रेस वाढायला लागला आहे. आपण जाऊन सगळं दिवस वाया, घरी व्हिडिओ नाही, घरचं काम नाही, जेवण. आमचं किती दिवस झालं कंटेंट नाही तर दोघांचे व्हिडिओ नेत नाही तर बाहेरच असतात. हे आता म्हणलं सामाजिक कामासाठी थोडस आपण तुम्ही एकट्यानं काय होणार नाही ना, अजून तुमच्यासोबत कोणतरी पाहिजे का नाही. आम्हाला चांगल्या माणसाची खूप गरज आहे बरं का. हा म्हणजे शोधून सुद्धा माणसं पोटात एक आणि होटात एक असणारी नको. हे नसलीच माणसं भेटायला येते एक इमानदारीनं. काय आता अवघड आहे. कसं होतंय, ह्यानी खरं बोलाय बघते आणि पुढचं माणूस येडत काढायला बघते. खरं बोलायला बघत नाही, खरंच बोलते. म्हणजे खरं बोलतेत, पुढचं माणूस बोलत नाही. ह्यांना नादी लावतात, हा हा हो हो करतात आणि वेळेला टांग मारतात. काय करायचं काय समजना झाले. कोण सपोर्ट मंगळा तालुक्यातला असेल ज्यांना वाटतं की आपण ह्यांना विवाह सोहळ्यासाठी सहकार्य करूया, फिरूया, जरा ह्यांच्यासोबत आपण हातभार लावूया, तर आम्हाला सपोर्ट करा. म्हणजे या आमच्यासोबत. थोडी सुद्धा एनर्जी नाही. ह्यांना कमरेचा त्रास आहे. आता कमीत कमी 4 दिवस झालं गाडीत फिरतेत. आज त्यांना उभारता येई नाही, त्रास व्हायला लागलाय. तरी पण आम्ही व्हिडिओ बनवतोय. व्हिडिओ तर बनवतोय पण जातोय बी तिथं सगळ्या लोकांमध्ये मिसळायचं. आणि ह्यानी बाकीचे सगळं घरदार प्रपंच बघतेत. ह्यानी विवाह सोहळा ते विवाह सोहळाच, म्हणजे घरात फक्त खायला प्यायला जायचं. व्हिडिओ काढायला म्हणजे दुर्लक्ष झालंय. व्हिडिओ कडे लयच दुर्लक्ष केलंय. जाऊ दे वेळ ह्यानी पण द्यायला पाहिजे ना बाबा. जाऊ दे, ह्यांचं काम आता पूर्ण करतील. तर घेतलाय म्हणल्यावर काय दुसऱ्याने केलं म्हणून होय. बघू काय आता. सपोर्ट राहू दे तुमचा फक्त.